राज्यातील सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून सुमारे 17 लाख कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्यांकरता आजपासून बेमुदत संपावर जात आहेत। राज्य सरकारने संप बेकायदेशीर आहे असं ठरवलंय आणि संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा दिलाय। पण आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत, चर्चा करायला सरकारने कोणतेही पाऊल उचललेलं नाही, त्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संप पुकारणार आहोत। या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत। राज्यभरातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत। मंत्रालयापासून ते तालुका स्तरापर्यंत राज्य सरकारचा कारभार यामुळे प्रभावित होऊ शकतो। संभाजीनगरचं घाटी रुग्णालय तिथल्या परिचारिका सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी बोलण्याकरता। अविनाश, या आंदोलकांसोबत आहात, घोषणाबाजी करताना ते दिसतायत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? नाही कुणाच्या बापाची, लक्ष द्या, लक्ष द्या, मुख्यमंत्री लक्ष द्या। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला मराठवाड्यातील जीवनदायिनी म्हणून ओळखलं जातं, मात्र या ठिकाणच्या परिचारिका आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जात असल्यामुळे याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण जवळपास 500 संपावर गेलेल्या या ठिकाणी आहे। घोषणाबाजी सुरू आहे। प्रलंबित मागण्यांसाठी 2023 मध्ये राज्य सरकारी कर्मचारी संप पुकारला होता। सात दिवस तो संप चालला होता आणि मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये घोषणा केली होती की तुमचा जुनी पेन्शनचा आम्ही प्रश्न सोडवू, परंतु तो प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही। नंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी अनेक वेळा शासनाशी चर्चा करण्याचा संघटनेने प्रयत्न केला, परंतु चर्चेला वेळ शासनाने दिला नाही। शासनाला चर्चेसाठी वेळ देण्यात शासनाला काही स्वारस्य नाही, परंतु हा संप आम्ही करत नसून शासनाने हा संप आमच्यावर लादलेला आहे। खरं तर चर्चेमध्ये प्रश्न सुटतात, आम्ही म्हणत नाही आमचे हा 100% प्रश्न सुटतात, परंतु चर्चेमधून प्रश्न सुटतात। शासनाने कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करायला, कारण शासकीय कर्मचारी मायबाप सरकार आमचं आहे, मग सरकारने जर चर्चा केली तर प्रश्न सुटतात। आज 1000 पदं म्हणजे जवळजवळ 5000 पदं अधिपरिचारिकेची रिक्त आहेत मेडिकल याच्या वैद्यकीय शिक्षणमध्ये, आणि ट्युटरची पदं रिक्त आहेत, परिचारिकेची आता किती दिवस बेमुदत संपावर ठाम आहात, काय त्याची मागणी आहे? आता जोपर्यंत सरकार याच्यावर काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची सरकारने सूचना अधिसूचना सरकारने जारी करावी। त्यांनी फक्त विकल्प भरून द्या एवढंच म्हटलेलं, त्यामुळे संभ्रमात आहेत कर्मचारी। दुसरी गोष्ट, रिक्त पदं सर्व संवर्गातील, आणि आरोग्य सेवेमध्ये जर हजारोनी रिक्त पद आहेत तर ही एक फार गंभीर बाब आहे, ज्यांच्या भरोश्यावर रुग्ण आणि आपली आरोग्य व्यवस्था ही अवलंबून आहे। अशा परिचारिकांची हजारोनी रिक्त पदे आहेत। जे ट्युटर आमचं पद आहे पाठ्यनिर्देशिका, हे जवळपास 15 वर्ष झाले भरलेले नाहीत, शेकडोनी त्याची पदं रिक्त आहेत, त्याच्यावरही सरकार काही बोलायला तयार नाहीये। काही सर्वांचं नेतृत्व तुम्ही करतायत, मात्र आता तुम्ही बेमुदत संपावर गेल्यानंतर रुग्णांची देखील हाल होण्याची शक्यता वर्तवली होती, ते नवीन हाल होणारच आहे, त्याकडे कसं बघता? रुग्णांचे हाल होऊ नये ही जशी आमची जबाबदारी आहे तशी ती शासनाची पण जबाबदारी आहे, परंतु आता आम्हाला वाईट वाटतं की आम्ही रुग्णां संपामध्ये दूर आहोत, परंतु जेव्हा कधी मास्क ऍक्सिडेंट झाला किंवा मोठी काही आपत्कालीन घटना घडली तर आम्ही ताबडतोब ड्युटीवर जाऊ, रुग्णांना सेवा देऊ। आम्ही संपात असू पण रुग्ण सेवा देऊ। सुवर्ण, या सगळं खरं तर त्यांच्या सर्वांच्या भावना आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर ठाम असल्याचं देखील त्यांचं स्पष्ट मत आहे। सुवर्ण।